ओम साईराम. आपण श्री साई स्वानुभव तरखडांचे या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. आता मी पुढील अनुभवाचे वाचन करणार आहे. ओम साईराम. शिर्डीत पाहिलेला प्रलय. ओम श्री साईनाथाय नमः. प्रिय वाचक साई भक्तांनो, आपण शिर्डीला किमान एकदा तरी भेट दिलेली असणार असे मी गृहीत धरून चालतो. अर्थात आत्ताची शिर्डी व माझ्या वडिलांच्या वेळची शिर्डी यात जमीन आसमानाचे अंतर आहे. पूर्वी जेव्हा ही मंडळी कोपरगावावरून शिर्डीला येत तेव्हा शिर्डीच्या वेशीवर त्यांना एक ओढा लागायचा. तो ओढा ओलांडला की मग शिर्डीची हद्द सुरू झाली असे समजायचे. सध्या तो ओढा काही दिसत नाही, पण एक पूल मात्र लागतो. हा ओढा पावसाळ्याचे दिवस सोडून इतर वेळी मात्र कोरडाच असायचा. पावसाळ्यात मात्र त्यामधून पाणी वाहायचे. अर्थात शिर्डीला त्या मानाने पाऊस बेताचाच पडतो. विशेष सांगायचे म्हणजे त्यावेळी बहुतेक भक्तगण ह्या ओढ्याकाठी सकाळच्या प्रातःविधीसाठी जात असत. अर्थातच त्यावेळी तिथे झाडे झुडपे बरीच होती. आता प्रातःविधीसाठी ती जागा तशी आडोशाचीच होती आणि सकाळच्या प्रहरी साधारण उजाडण्यापूर्वी तिथे रहदारी सुद्धा शून्यवतच असायची. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. आमच्या वडिलांचा मुक्काम शिर्डीला होता. ते सकाळी लवकर उठून शुद्ध होऊन बाबांची काकड आरती अवश्य घेत असत. नेहमीप्रमाणे ते उठून प्रातःविधीसाठी ओढ्यावर गेले. रिमझिम पाऊस पडत होता, त्यामुळे त्यांनी छत्री पण बरोबर घेतली होती व सवयीप्रमाणे टॉर्च तर होताच. ओढ्याला काही विशेष पाणी नव्हतेच, त्यामुळे ते काठावर न बसता थोडेसे आतच गेले. त्यांचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना अचानक ओरड ऐकू आली. त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले, पण कुणीतरी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. तसा काळोखच होता. आकाश तर ढगाळलेलेच होते, त्यामुळे कोण ओरडत आहे हे आमच्या वडिलांना दिसत नव्हते. थोड्या अवधीतच त्यांच्या लक्षात आले की ती ओरडणारी व्यक्ती सांगत होती की पळा रे पळा, आकाश फाटले आहे व लोंढा येत आहे. अर्थात आमच्या वडिलांना त्यातले काही कळत नव्हते. एकतर त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झालेले, त्यामुळे आकाश फाटणे लोंढा वगैरे त्यांना काही कळत नव्हते. पण इतके मात्र जरूर कळले की काहीतरी संकट आले आहे. त्यांनी आपला कार्यक्रम त्वरेने आटपला आणि टॉर्चचा उजेड पाडून ते पाहण्याचा प्रयत्न करू लागले. आणि पाहतात तो काय, साधारण 15 ते 20 फुटाची काळ्या भोर पाण्याची भिंतच आपल्या अंगावर चालून येत आहे. थोडक्यात म्हणजे वरच्या बाजूला कुठेतरी डगफुटी झाली होती व त्यामुळे प्रचंड पाण्याचा लोंढा त्या ओढ्यातून वाहत येत होता. ते दृश्य पाहून आमच्या वडिलांची तर गात्रच शिथिल झाली. त्यांना कळून चुकले की आता क्षणार्धात ते त्या प्रचंड पाण्यात वाहून जाणार. त्यांनी कळत नकळत बोंब मारली की बाबा, मी मेलो, मला वाचवा. आणि त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्या वेळाने त्यांना जाणीव झाली की आपण शाबूत आहोत म्हणून, आणि त्यांनी डोळे उघडले. पाहताच तो काय, ते पाणी प्रचंड वेगाने त्यांच्या दोन्ही बाजूने दुभंगून चालले आहे आणि ते पाण्याच्या मध्यभागी उभे आहेत. अर्थात तोंडाने त्यांचा बाबांचा धावा चालूच होता. असाच थोडा वेळ गेला आणि मग त्या पाण्याची उंची कमी होऊ लागली. जेव्हा पाणी साधारण डोफरा इतक्या उंचीपर्यंत आले, म्हणजे हाताच्या कोपऱ्या इतक्या, तेव्हा ते जुळले गेले आणि त्या पाण्याने त्यांना स्पर्श केला. ते पाहत होते की त्या पाण्यातून गुरे ढोरे झाडे झुडपे सगळी वाहत चालली आहेत. त्यांना कळून चुकले की या महाभयंकर प्रसंगातून बाबांनीच त्यांना सही सलामत सुटका केलेली आहे. म्हणून आणि मनोमनी त्यांनी बाबांचे आभार मानले. हळूहळू त्या पाण्यातून एक एक पाय पुढे टाकत ते बाहेर आले. त्यांनी घरी येऊन आंघोळ केली. अर्थात त्यांना काकड आरतीला मुकावे लागले. हे सांगणे नको, त्यांनी आजीला तो प्रसंग वर्णन करून सांगितला. ती म्हणाली की आज तुझ्यावरचे गंडांतर बाबांनी टाळले आहे, तर लवकरात लवकर द्वारकामाईत धाव घे व बाबांचे पाय धरून आभार मान. मग ते पूजेचे सामान घेऊन द्वारकामाईत लगबगीने गेले. तिथे द्वारकामाईची पायरी चढतच होते तो बाबांनी खडसावले की, काय रे भाऊ, आज सकाळच्या प्रहरीच माझ्या नावाची काय बोंब मारत होतास आणि मरणाच्या भीतीने काय घाबरून गेला होतास? आमच्या वडिलांनी
बाबांचे पाय धरले आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि ते म्हणाले की बाबा, तुम्ही सर्व जाणता आणि आमची मात्र गाळ उडवून देता. माझ्यासारखा सामान्य माणूस मरणाच्या भीतीने ओरडणार नाही तर काय अशा वेळी मला तुमचीच आठवण होणार ना. त्यावर बाबा उत्तरले की भाऊ उठ, अरे वेड्या, मी तुला शिर्डीला जे ओढून आणतो ते काय असे मरण्यासाठी? भाऊ, आपण असे सहजासहजी नाही मरायचो, आपल्याला अजून खूप कार्य करायचे आहे. आता ह्याला काय म्हणायचे ते प्रिय साईभक्त वाचकांनो तुम्हीच ठरवा. अर्थात हा अनुभव म्हणजे सामान्य माणसाच्या विचारशक्तीच्या पलीकडचा आहे. मी जेव्हा तो ऐकायचो तेव्हा माझी मतीच गुंगवायची. मग पुढे एक गंमत घडली. साधारण 1962 सालचा जून महिना असेल. त्यावेळी वांद्रेच्या न्यू टॉकीजमध्ये, म्हणजे सध्याचे ग्लोबस, 10 कमांडमेंट्स नावाचा सिनेमा लागला होता. त्यापूर्वी तो मुंबईच्या रिगल सिनेमामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त चालून त्याने पूर्वीच्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड्स तोडले होते. न्यू टॉकीजचे नूतनीकरण झाले होते व तिथे आता 70 mm स्क्रीन व नवीन साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. त्यामुळे उपनगरातील लोकांसाठी तो तिथे दाखवला जात होता. मी तो सिनेमा पाहिला व मला आपल्या वडिलांच्या कथित शिर्डीच्या दैवी अनुभवांची अनुभूती झाली. मी आमच्या वडिलांना पाचारण केले की तुम्ही तो एकदा तरी पाहाच. अर्थात महत्प्रयासानंतर आमचे वडील तयार झाले. मला वाटते साधारण 30-35 वर्षाच्या कालावधीनंतर ते सिनेमागृहात प्रवेश करणार होते. मग सिनेमा पाहत असताना मुख्यत्वे मोजेसला ईश्वराच्या दिव्य प्रभेचे जे दर्शन होते व त्यानंतर आपल्या गरीब जनतेला घेऊन तो इजिप्त सोडून जात असता फरोआ राजाचे सैन्य त्यांच्या मागे लागते आणि त्यावेळी मोजेसच्या प्रार्थनेने तो तांबडा समुद्र दुभंगला जाऊन त्यातून वाट निर्माण होते आणि ते सर्व सुखरूप पहिले तरी पोचतात. राजाचे सर्व सैन्य मात्र त्या समुद्रात बुडून नष्ट होते. हा प्रसंग पाहून झाल्यावर मी आमच्या वडिलांना विचारले की असेच होते का शिर्डी साईबाबा? तेव्हा आमच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या सर्व पूर्व स्मृतींना उजाळा मिळाल्यासारखे झाले होते. मग सिनेमागृहातून बाहेर पडल्यावर त्यांनी माझे आभार मानले व ते म्हणाले, बिरुबाळ, हीच ती अभूतपूर्व दिव्य शक्ती जिला इंग्रजीत सर्वोच्च शक्ती म्हणतात, ती श्री साईच्या ठिकाणी वास करून होती व हा सिनेमातला मोजेस आणि श्री साई बरेच साम्य आहे. मी तुम्हाला जे काही सांगतो त्याची आता खात्री पटायला हरकत नसेल. ओम श्री साईनाथाय नमः. साईबाबांचा पुढील अनुभव, मृत माणसाचे पुनरुत्थान. ओम श्री साईनाथाय नमः. मला राहून असेच वाटते की असे दैवी अनुभव असंख्य भक्तगणांना आले असणार आणि त्यामुळे श्री साईबाबांची मती 4 दिशांना 7 समुद्रापलीकडे पसरली असणार. ओघाओघाने मला श्रीमती भाकुनी म्हणून एक अध्यापिका आहेत, त्या दिल्ली जवळच्या छत्तरपूर गावातल्या साई मंदिराशी संबंधित आहेत. श्री साईबाबांच्या अस्तित्वावर त्या संशोधन करीत आहेत. त्यांच्या मंदिरातर्फे एक त्रैमासिक काढले जाते व त्यामध्ये बाबांच्या विविध अनुभवांची माहिती दिली जाते. असो, आता बाबांच्या हयातीत बाबांच्या शिर्डी वास्तव्याचा प्रामुख्याने प्रचार निदान मुंबई महाराष्ट्रात करण्याचा सिंहाचा वाटा असलेली व्यक्ती म्हणजे दासगणू महाराज. अर्थात दासगणू महाराजांचा परिचय त्यावेळेच्या सर्व शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना होताच. साईबाबा दासगणू महाराजांना गण्या या नावाने संबोधत. एकदा शिर्डी मुक्कामी असताना दासगणू महाराजांचा तिकडच्याच एका गावात कीर्तनाचा कार्यक्रम होता. ते नित्यनेमाने बाबांची भजन आपल्या कीर्तनातून लोकांना ऐकवीत. एका स्टूलवर ते बाबांचा फोटो मांडीत, त्याला हार घालीत व त्यांचे कीर्तन सुरू करीत. अर्थात शिर्डीत वास्तव्य असले की ते बाबांची अनुमती घेऊनच त्या गावी कीर्तनासाठी प्रयाण करीत. मग एका अशाच प्रसंगी दुपारच्या प्रहरी त्यांनी द्वारकामाईत बाबांच्या कीर्तनासाठी आशीर्वाद मागितला. त्यावेळी आमचे वडील तिथे उपस्थित होते. बाबा दासगणू महाराजांना म्हणाले, गण्या, आज रात्रीला तू कीर्तनाला जायला निघाला आहेस तर जा, पण माझ्या भाऊला बरोबर न्यायला विसरू नकोस. त्यावर दासगणू महाराज म्हणाले की बाबा, रावसाहेबांना, म्हणजे ते आमच्या वडिलांना रावसाहेब म्हणून संबोधित, बरोबर न्यायला मला काहीच हरकत नाही, पण त्यांना दिवे वगैरे लावून तुमची सेवा करायची असते, त्यामुळे त्यामध्ये मी खंड कसा पाडणार?
त्यावर बाबा म्हणाले, अरे आजच्या दिवसाला दिव्याचे दुसरे कोणी पाहून घेईल, पण तू तू त्याला तुझ्याबरोबर घेऊन जा. अर्थात आमचे वडील व दासगणू महाराज समजून चुकले की ही बाबांची आज्ञाच आहे. म्हणून मग ठरलेल्या वेळेप्रमाणे त्या सर्वांनी त्या गावाकडे प्रयाण केले. ते गाव साधारण 7-8 किलोमीटर लांब होते व त्यावेळी आत्तासारख्या प्रवासी वाहनांच्या काही सोयी नसल्यामुळे ती सर्व मंडळी पायीच गेली. गाव येईपर्यंत संध्याकाळ झाली होती व सूर्य मावळला होता. मग त्यांनी सतरंजा वगैरे मांडल्या, नेहमीप्रमाणे स्टूल मांडले, त्यावर बाबांचा फोटो ठेवला, त्याला हार घातला. आमच्या वडिलांनी पेट्रोमॅक्सचे 4 दिवे पेटवले आणि 4 कोपऱ्यांना टांगले. गावातली थोडीफार मंडळी जमली आणि दासगणू महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. साधारण तासभर निघून गेला असेल. काळोख पडलाच होता आणि एक महाभयंकर संकट ओढवले. 7-8 भिल्लांसारखी दिसणारी मंडळी एक प्रेत तिरडीवर घेऊन तिकडे उपस्थित झाली. त्यांचा एक मूर्ख होता. तो सरळ दासगणू महाराजांकडे आला व म्हणाला, ए बुवा, हे काय थोतांड मांडले आहेस आणि ही कोणाची तस्वीर? त्यावर दासगणू महाराज त्याला म्हणाले की हे माझे गुरु, हे माझे दैवत आहे. ते शिर्डी गावी मुक्काम करतात व ते ना सर्व गोरगरिबांना मदत करतात. त्यांच्या आशीर्वादाने मोठे मोठे रोग बरे होतात. मी त्यांचेच कीर्तन गावोगावी जाऊन करतो आणि त्यांची महती लोकांना सांगतो, जेणेकरून लोकांचे कल्याण होते. त्यावर तो मूर्ख त्यांच्या लोकांना म्हणाला की ठेवा रे ह्या मर्तिकाला खाली. त्याप्रमाणे त्यांनी ते प्रेत खाली ठेवले. मग तो दासगणू महाराजांकडे वळून म्हणाला, तुझा हा कोण साईबाबा आहे? तो काय ह्या मेलेल्या माणसाला जिवंत करेल? काय? त्यावर दासगणू महाराज चांगलेच हाबकले. तो मूर्ख काही एवढ्यावरच थांबला नाही. तो म्हणाला, हे बघ, तुझ्या ह्या साईबाबाला सांग की ह्याला जिवंत कर, नाहीतर तुला आम्ही इकडेच हे विळ्या कोयत्या कुऱ्हाडीच्या प्रसादाने मृत करून टाकू, म्हणजे मारून टाकू. आता मात्र दासगणू महाराज अगदीच घाबरून गेले होते. त्यांना घाम सुटू लागला होता. त्यांनी आमच्या वडिलांना विचारले की रावसाहेब, आता काय करायचं? आमच्या वडिलांनी जाणले होते की ही बाबांचीच किमया असणार. ते दासगणू महाराजांना म्हणाले की महाराज, आता या संकटातून आपली मुक्तता फक्त बाबाच करू शकतात आणि त्यांचीच लेकरे आहोत. तारणे मारणे सगळे त्यांच्याच हातात. महाराज, आपण साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ह्या तुमच्या प्रसिद्ध भजनाला सुरुवात करा व सर्व काही त्या साईंवर सोडून द्या. मग त्या भजनाला दासगणू महाराजांनी सुरुवात केली. हळूहळू दासगणू त्या कीर्तनात अगदी रंगून गेले. इतके रंगलेले आमच्या वडिलांनी त्यांना कधीच पाहिले नव्हते. ते अक्षरशः तिथे नाचू लागले. सर्व मंडळी त्यांना साथ देऊ लागली. आमच्या वडिलांचे लक्ष मात्र त्या तिरडीवरच्या प्रेताकडे केंद्रित झाले होते. साधारण 1 तास झाला असेल आणि काय आश्चर्य घडले, न भूतो न भविष्यती. ते तिरडीवरचे प्रेत जागृत झाले. त्याने त्या बांधलेल्या दोऱ्या तोडून टाकल्या. ते उठून बसले आणि टाळ्या वाजवून कीर्तनाला साथ देऊ लागले. आमच्या वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते तात्काळ आपल्या जागेवर उठले. दासगणू महाराजांची स्थिती तर ब्रह्मानंदी टाळी लागल्यागतच झाली होती. आमच्या वडिलांनी त्यांना पकडले. ते म्हणाले, महाराज, कीर्तन थांबवा. आपले काम बाबांनी केले आहे आणि आता आपल्याला परतीच्या मार्गावर जायला काहीच हरकत नाही. कीर्तन थांबले. ती भिल्ल मंडळी उठली. त्यांनी त्या प्रेताला, अर्थात आता ते प्रेत नव्हतेच, उठवले आणि दासगणू महाराजांचे पाय धरायला सांगितले. त्यांनी महाराजांकडून सर्व सखोल चौकशी केली आणि वचन दिले की आम्ही सर्वजण लवकरच साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला येऊ. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा दासगणू महाराज व आमचे वडील द्वारकामाईत दर्शनाला गेले, तेव्हा बाबा महाराजांना कसे म्हणतात, गण्या, काल माझा भाऊ तुझ्याबरोबर होता म्हणून तू वाचलास, नाहीतर तुझी काय धडगत नव्हती ना? त्यावर ते दोघे बाबांना म्हणाले, बाबा, ही सर्व तुमचीच किमया. आम्ही फक्त निमित्त मात्र, तुम्हीच आमचे तारणहार. अशीच अखंड कृपा आमच्यावर असू द्या, एवढीच आमची तुमच्याकडे मागणी. प्रिय साई वाचक भक्तांनो,
आता इथे कदाचित शंका कुशंका निर्माण होतील, पण माझी तुम्हाला इतकीच विनंती आहे की जे आमच्या वडिलांनी मला निवेदन केले ते मी तुम्हाला सांगितले आहे. कदाचित ती व्यक्ती मृत नसेलही व ती कोमामध्ये असेल, कोण जाणे. पण हे महत्वाचे आहे की कीर्तनामध्ये काय घडणार हे बाबांना आधीच ठाऊक होते, किंवा ते सर्व त्यांच्याच लीला. आपला भक्त समुदाय कसा वृद्धिंगत करायचा हे तेच जाणून होते, आणि त्याचप्रमाणे घडले आणि ह्या पुढेही घडत जाणार. आपण मात्र आपली श्रद्धा त्यांच्या ठाई दृढ ठेवायला हवी. ओम श्री साईनाथाय नमः. पुढील अनुभव साई अनुभव आपण उद्या पाहणार आहोत.